हॅलो गाईज. तर आज आहे सॅटर्डे आणि मी जरा थोडं लेट चालू केलं आहे ब्लॉग. मी आत्ता आलो आहे ऑफिसमध्ये. माझी गाडी काल इथंच राहिली होती. मी एका फ्रेंडसोबत गेलो होतो कारण ट्रॅफिक होतं खूप. तर म्हणून मी गाडी इथंच ठेवली होती. आता ती गाडी घ्यायला आलो मी परत. प्लॅन असा नाही अजून, ठरतो आहे प्लॅन. फ्रेंडसोबत बोलणं झालं आहे की आता संध्याकाळी आम्ही भेटणार आहे, ओमकार, मी, मयूर. आणि मग प्लॅन असं चाललं आहे की एकतर नाशिक किंवा सातारा असं दोन्हीपैकी एक चालू आहे. तर लेट्स सी आता कोणतं होतं आहे फायनल. ॲक्च्युली मला आता खूप चालायला लागणार आहे तिकडं. त्या साईडला पार्किंग आहे. मी आतल्या पार्किंगला पार्क केली होती गाडी. बघू आता. गाडी थोडीशी खराब झाली आहे. म्हणतात की गाडी जरा धूळ वगैरे बसली गाडीला, तर थोडीशी आता वॉशिंगला न्यायची मला. तर आता इथून जाणार, मग वॉशिंग करणार. आणि संध्याकाळचा जो प्लॅन आहे आमचा, तर प्लॅन असं आहे की एका ठिकाणी भेटणार आहे आम्ही आणि डिस्कस करणार आहे की उद्याचं काय करायचं. उद्या संडे आहे, तर कुठं जायचं आहे कुठं नाही बघू आता. त्या हिशोबाने आम्ही बघतो आहे. हा सॅटर्डे आहे त्याच्यामुळं ऑफिसमध्ये खूप कमी लोक आहेत. तर आता आलो आहेच, तर थोडंसं रीलसाठी पण मी 2-3 व्हिडिओ घेतो आहे. चाललो आहे आता तिकडं क्रिकेट ग्राउंडला, तिकडचं 1-2 व्हिडिओ घेतो आणि बघू मग काय बनवायचं नक्की. अजून काय कन्फर्म नाही आहे, पण आता कॅम्पस खाली आहे म्हणून मी व्हिडिओ घेतो. तर आता चाललो आहे मी क्रिकेट ग्राउंडकडे. मला वाटतं मॅचेस चालू आहेत आत्ता सध्या, कारण आम्ही रोज बघतो तर प्रॅक्टिस चालू असते टीमची. ऑफिस खाली असलं की बरं वाटतं. सॅटर्डेमुळे पूर्ण खाली. मी एकदा पूर्ण ऑफिसचं टूर दिलं तुम्हाला, ऑफिस कॅम्पस पूर्ण. एखादा असं विकेंडला मी येईल आणि पूर्ण शूट करून तुम्हाला कॅम्पस व्लॉगमध्ये दाखवेल. बघू आता कधी पॉसिबल आहे ते, कारण हा कॅम्पस खूप मोठा आहे आणि चालायला खूप कंटाळा येतो. तर हे आहे क्रिकेट ग्राउंड आणि सध्या मॅचेस चालू आहेत. हे बघा, असं पूर्ण कॅम्पस आहे. पूर्ण सगळे बिल्डिंग आहेत, साईडने मध्ये ग्राउंड आहे. तिकडे एक अजून पलीकडे ग्राउंड आहे. 2 ग्राउंड आहेत. कॅफेटेरिया इकडे और फूड कोर्ट तुम्ही म्हणू शकता. 3-4 फूड कोर्ट आहे तिकडे. तिकडे एक ॲम्पी थिएटर आहे, जिकडे पूर्ण असे काही इव्हेंट्स वगैरे असतील तर होतात. आता मी तिकडेच चाललो, ते पण दाखवतो तुम्हाला. आलो आहे तर दाखवून घेतो. हे ॲक्च्युली हे असे पूर्ण व्हाईटमध्ये जे केलेलं आहे त्यांनी, संध्याकाळच्या टाईमला त्याच्यावर असे लाईटिंग, कलरफुल लाईटिंग लागते, तर ते संध्याकाळी चांगलं दिसतं. अरे कॅम्पस नाही इतकं मोठं आहे, चालायला खूप कंटाळा येतो. हे दाखवतो. मी या साईडने जातो म्हणजे थोडंसं व्ह्यू चांगलं दिसेल. पूर्ण जो थिएटरचा व्ह्यू आहे तो या साईडने प्रॉपर दिसेल. इकडे एक फूड कोर्ट आहे, हे एक. तिकडे अजून एक फूड कोर्ट आहे आणि या कॅफेटेरियाच्या या ग्राउंडच्या मागे एक फूड कोर्ट आहे आणि अजून 2 आहेत. मी आलो होतो माझी गाडी घ्यायला पार्किंगमधून, पण भलतंच काहीतरी करत बसलो आहे मी इथं, शूट वगैरे. ठीक आहे, आता आलो आहे तर थोडेफार व्हिडिओज घेतो, नंतर परत रील वगैरेसाठी बघू काय करता येतं का.
तर हे आहे पूर्ण एम्पी थिएटर. इथे काही पण इव्हेंट्स वगैरे प्रॉपर सेलिब्रेट होतात. साऊंड सिस्टीम एकदम चांगली आहे, जब्बर आहे. JBLची साऊंड सिस्टीम आहे, मस्त आहे. बट बाकी बघू आता. चाललो आहे मी आता परत तिकडे. हे एक फूड कोर्ट आहे. कॅम्पस फिरून आता मला तहान लागली आहे, तर फूड कोर्टमध्ये जातो, पाणी पितो आणि तिकडून तसंच पार्किंगसाठी निघतो मी. परत आज दिवसभर कामं भरपूर आहेत. आज काही कामं झालीत, काही पेंडिंग आहेत, ती पण बाकी आहेत करायची अजून. थोडंसं पाणी पितो आता, तोपर्यंत तुम्ही येऊन ये. असं फूड कोर्ट आहे, खूप मोठं आहे. वरती अजून एक फ्लोर आहे. आता पार्किंगला मी या साईडनेच चाललो आहे सगळीकडं. हा जो रोड आहे साईडचा, हा एंट्रन्स आहे. इकडून गाडी घेऊन आले की सरळ पार्किंगमध्ये. हे बघा, हा पूर्ण तर आज थोडं ऊन पण आहे, जास्तच. थोडं नाही म्हणताना जास्त आहे, त्यामुळे घाम आलाय मला आता पूर्ण. बघू आता पुढचा प्लॅन. अजून तरी काही फिक्स नाही आहे. गाडी काढतो, निघतो. आधी गाडी वॉशिंग सेंटरला न्यायची आहे. तर इथंच एक पुढे कॉर्नरला एक कॅफे आहे, स्विमिंग पूलच्या जवळच आहे. तर त्या कॅफेमध्ये कॉफी एकदम बेस्ट. म्हणजे मी ट्राय केली खूप वेळा, पण मी विचार करतो की आता तिथं पण थोडंसं जरा त्याच्यावर पण एक रील बनवतो, म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल ग्लिम्स भेटून जातील की कसं आहे आतला लाईक आतला ॲम्बियन्स कसा आहे. ॲम्बियन्स बेस्ट आहे तिथला एकदम. आणि इथं एक याच्या पलीकडे अजून 2 ग्राउंड आहेत, एक बास्केटबॉलचं, एक टेनिसचं आहे. भरपूर मोठं कॅम्पस आहे, खूप मोठा कॅम्पस आहे. चालताना पूर्ण थकून जाते माणूस. हे पार्किंग आहे, कॅम्पसच्या आतलं पार्किंग. अजून एक कॅम्पसच्या बाहेर एक पार्किंग आहे. कॅम्पसच्या बाहेर नाही म्हणतात ना, कॅम्पसच्या आतमध्येच आहे. फक्त थोडंसं ते सर्कलच्या तिकडे आहे ते. अजून दुसरं एक पार्किंग आहे, ते पण असंच आहे मोठं. बट मी गाडी आतल्या पार्किंगलाच लावतो मोस्टली. हे बघा, हे एक ग्राउंड आहे. अजून याच्या पाठीमागे अजून 2 ग्राउंड आहेत. ग्राउंड नाही म्हणतात ना, हे कोर्ट आहे क्रिकेटसाठी. ते कॅफेच्या जवळ आलो आहे मी. हे बघा, आज तो कॅफे इथं आवला. स्विमिंग पूलमध्ये पाणी नाही दिसत आहे मला, कारण क्लिनिंग चालू आहे. थांबा, तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये एकदा. हे बघा, हाच तो कॅफे आहे. ॲम्बियन्स चांगला आहे आतला. तर ॲम्बियन्स असं आहे कॅफेमधलं. कॅफेचं नाव आहे वाईल्ड बीन कॅफे. कॉफी खूप चांगली येते. आणि इकडे जे आणि इकडेच स्विमिंग पूल पण आहे. याचं ॲक्च्युली पाणी कमी झालं आहे आत्ता, केलं आहे, कारण क्लिनिंग वगैरे चालू होते मध्ये. ठीक आहे, आता झालं इथलं सगळं शूट. मी आता निघतो. तर 4 वाजलेत आता. मी आलो होतो 3 वाजता. 1 तास गेला आहे माझं असंच. इकडे वरती बिल्डिंगमध्ये जायचं मला.
मी पूर्ण बसमधले जो पण पार्ट कवर करता येते मी कवर करेल. ठीक आहे. मोबाईलची बॅटरी जवळजवळ 20%वर आली आता. तर कधी पण बंद पडू शकते मोबाईल. ठीक आहे, बघू आता निघतो लवकर मी इथं. ऑफिसमधून निघताना ट्रॅफिक लागतं तर मी कधी कधी कार इथंच ठेवून जातो. आणि काल पण तेच झालं, मग फ्रेंडसोबत गेलो, फ्रेंडने मला घरी सोडलं आणि आता मी आज कार घ्यायला. हे बघा, गाडी अशीच उभी आहे, थोडीशी धूळ लागली आहे, थोडं क्लीन करतो. तर फायनली आता प्लॅन असं झाला आहे, मयूर आला आहे इथं, ओंकार येतो आहे अजून. तर आम्ही चाललो आहे आता इकडं स्ट्रीट्स ऑफ युरोपला. तिकडे कॉफी चांगले भेटते, आम्ही ती ट्राय करायला चाललो आहे. आणि दुपारी माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळं काय परत ब्लॉगिंग चालू नाही केलं मी नंतर. आता परत घरी गेलो, परत मोबाईल चार्ज केला आहे आणि आता आम्ही परत निघालो. तर आता तिकडे जाऊनच परत मी परत चालू करतो मोबाईल. ठीक आहे. आता ओंकार येतो आहे, त्याचा वेट करतो आहे आम्ही. तर आता आम्ही निघालो आहे, ओंकार आला आहे आत्ताच जस्ट. आम्ही इतक्या वेळ टेबल बघत होतो, टेबल मिळालं आहे. ओंकार गेला ऑर्डर द्यायला. थोड्या वेळात आता कॉफी आहे. आणि याच्यानंतर प्लॅन आमचा असा आहे की आम्ही कुठंतरी बाहेर डिनरला जाणार आहे. बघू आता कुठं जायचं, अजून काही फिक्स नाही आहे. आज जरा जास्तच गर्दी आहे इथं. आम्हाला टेबल मिळायला जवळजवळ 15 मिनटं गेली. ठीक आहे. कॉफी घेऊन आलो आम्ही, ओंक्याने रोल घेतला. त्याचे एक्सप्रेशनच चेंज झालेलं आता जसं व्हिडिओ चालू केला तर. जाणार आहे फॉलोअपला. तर फायनली आलो आहे जेवायला इथं देशी धाब्याला. इथलं जेवण मोस्टली चांगलं आहे, ॲम्बियन्स पण ठीक आहे, पण व्हरायटी आणि प्राइजेस वगैरे अफोर्डेबल. आणि हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, त्याच्यावर नॉनव्हेज वगैरे काही नाही आहे.